नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शेतकरी राजाला 18.5 HP 3 सिलेंडर VST इंजन 2.5 फुटी ट्रॅक्टर डिलिव्हरी देत आहोत। जी आपली मागली स्कीम होती 3,85,000 मध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आणि पाळी यंत्र, तर आपण आज या शेतकरी राजांना डिलिव्हरी देत आहोत। आपण शेतकरी राजाची ओळखही करून घेऊया, ते कशामध्ये चालवणार आहेत हे बी करून घेऊया। पण विशेष शेतकरी बांधवांनो, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। पहिल्या सोमवारची आज पहिली डिलिव्हरी JD सनराइजची जात आहे। त्या शेतकरी राजाचं अभिनंदनही करूया, शुभेच्छाही देऊया। तर शेतकरी बांधवांनो, 18.5 HP 3 सिलेंडर VST इंजन 24 HP चा गिअरबॉक्स, याचे वैशिष्ट्य एवढे खास आहेत की आपण आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये 200 ते 250 ट्रॅक्टर आपण शेतकरी राजाला दिलेले आहेत। त्याचा रिझल्टही शेतकरी बांधवांना सगळ्यांना माहिती आहे। आपल्याकडे जो बी शेतकरी राजा येतो तो आपल्याकडे प्रत्यक्ष आल्याबरोबर ट्रॅक्टर खरेदी करतच नाही, कारण 2-4 शेतकऱ्याचा अनुभव, वर्ष 6 महिने वापरलेला मेंटेनन्स, ॲव्हरेज हे बघूनच आपल्याकडे खरेदी केला जातो। कारण आपणही आपल्याकडे शेतकरी राजा येताना त्याला 2-4 शेतकऱ्याचे नंबर देऊनच आपण त्यांना हा ट्रॅक्टर वितरित करतो। कारण ह्याच्या मागलं एक आहे शेतकरी बांधवांनो, की कारण आपण ट्रॅक्टर देताना शेतकरी पूर्ण समाधानी झालेला पाहिजे। कारण आज हा काय आपली किराणा दुकान नाही की 1 किलोची साखर घेऊन जायची, कारण शेतकरी राजाने 1-1 रुपया जमा करून आपल्यापर्यंत आलेला असतो आणि त्याच्या पैशाचा मोबदला नक्कीच त्यांना भेटला पाहिजे। या माध्यमातून ते पूर्ण अगोदर समाधानी झाले पाहिजे। त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आता हा ट्रॅक्टर आपण खरेदी केलाय, त्याचं आपण कुठं काय बघितलेलं नाही, त्याचा डेमो नाही, अनुभवही नाही। म्हणजे काय होतं शेतकरी बांधवांनो, महिना 1.5 महिना शेतकरी बांधवांना घेतल्यानंतर एक धाकधूक जी असते मनामधली ती आपण पहिली कमी करतो। आणि दुसरा विषय असा आहे की आपण आजपर्यंत बघितले सिंगल सिलेंडरचे अनुभव 15 HP, 16.5 HP, 16 HP, पण शेतकरी बांधवांनो हे एकाच बापाचे सगळे लेकर आहेत ते, कारण इंजिन आहे ते, गिअरबॉक्स आहे एक, त्यांचं नाव वेगवेगळे लावलेलं असतंय। आणि त्यांचं मागल्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं की आपण जर बघितलं तर सिंगल सिलेंडरचं शेतकरी राजाचा अनुभव घ्या की जर आपण काळीच्या, स्वप्नाल जमिनीच्या, हार्ड जमिनीच्या जर माती लावायला जर ते ट्रॅक्टर घातलं तर आपण ताशी 6, 7, 8 लिटर डिझेल ओढतं। इतकं लोडवर येतं की त्याचं इंजन हिट होतं। इंजन हिट झालं म्हणजे शेतकरी बांधवांनो काय होणार आहे की आपल्या क्रँकच्या बेरिंगा धरणार आहे, CR बेरिंग। परत आपला पिस्टन हिट होणार आहे। पिस्टन हिट झाला तर आपल्या रिंगा जाणार आहेत। रिंगा गेल्या म्हणजे काय होणार की अजून आवरेज मूट होणार आणि तो डिझेलही जास्त पेणार, म्हणजे परत तिथून हेडलाही मार लागणार। अशा विविध त्याच्यामध्ये अडचणी येतात। कारण हिट इंजन झालं की मग ते कामाचं राहत नाही, ते मेंटेनन्सवरच येतं सारखं। तसं आपला JD सनराइज जे आहे, तर आज आपल्या शेतकरी बांधवाच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विचारा, कंपनीनं ताशी ह्याला 1 लिटरचं ॲव्हरेज दिलं आहे, पण आपले शेतकरी बांधव जेव्हा हार्ड जमिनीमध्ये चालवतात त्या टायमिंगला ताशी अर्धा लिटर डिझेल खातं ते। आणि अर्धा लिटर खातं याचं कारण एक आहे की ताकद 27-28 HP ची 30 HP ताकद ह्याला दिलेली आहे। त्याच्यामुळे हा लोडवर येत नाही। लोडवर न आल्यामुळं डिझेल जास्त खात नाही, मेंटेनन्स 0 आहे। तरी आपण जेव्हा ट्रॅक्टर कुठला खरेदी करत आहोत अंतर्गत मशागतीचा, त्या टायमिंगला नक्कीच कुठल्याही आपण सिंगल असो या 3 सिलेंडर असो 10 शेतकऱ्याचे नंबर घेतले पाहिजे, त्या शेतकरी संवाद साधला पाहिजे, नंतरच आपण ट्रॅक्टर खरेदी केला पाहिजे। कारण हा ज्या वेळेस आपण हा जेव्हा बघू त्यावेळेस आपल्याला जे काय मशागतीचे ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, तर हे खरं त्यावेळेसच आपल्याला त्याची चांगला आनंद घेता येईल। त्याचबरोबर आपल्याकडे आज शेतकरी राजा आलेले आहेत, त्यांचं नाव जाणून घेऊया आणि आकाश मोटर्स सेवा आणि कसं वाटलं तेही आपण जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा पूर्ण। मी गोपाळ भाऊसाहेब गायकवाड, बरं, अहिल्यानगर पारनेर तालुक्यातून आलोय। बरं सर, आम्ही शेती करतो। बरं सर, आज आपण JD सनराइज ट्रॅक्टर हा खरेदी केलेला आहे। आज पहिल्या सोमवारची श्रावण महिन्याची पहिली डिलिव्हरी आपण आज घेऊन जात आहात, तुम्हाला शुभेच्छा। पण हा ट्रॅक्टर तुम्ही कशामध्ये चालवणार आहे सर? हा ट्रॅक्टर सर आम्ही ऊसाच्या सरी फोडण्यासाठी वापरणार आहेत। बरं, ऊसा क्षेत्र आपल्याकडे जास्त आहे आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र। बरं सर, ह्याच्या आधी तुम्ही कुठला ट्रॅक्टर वापरला होता का? या अगोदर आम्ही छोटा ट्रॅक्टर नाही वापरलेला, आमच्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे। बरं, मोठा. हो।
बरं, तुम्ही आज 3 सिलेंडरचं जेडी सनराईज ट्रॅक्टर घेतलेलं आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या ट्रॅक्टरची माहिती वगैरे घेतली होती का? हो, बाकी एक सिलेंडरची माहिती घेतली. बरं. पण त्यातून आम्हाला असं अनुभव आलं की हा ट्रॅक्टर 3 सिलेंडर असल्यामुळं शेतात व्यवस्थित चालणार, लोडवर येणार नाही आणि मशागत व्यवस्थित होईल, बरोबर. म्हणून आम्ही याची निवड केली. आज अहिल्यानगरचे शेतकरी म्हणजे शेतकरी बांधवांनो आधुनिक शेतकरी आहेत. हा. ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडल्या जातात. त्याबरोबर आपण त्यांचा एक विचारूया की सिंगल सिलेंडरचे तुमच्या गावात काही ट्रॅक्टर आहेत का? हो, आहे एक ट्रॅक्टर, परंतु बरं. तो व्यवस्थित मशागत करत नाही, बरं. सरी व्यवस्थित फोडली जात नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण 3 सिलेंडरचा ट्रॅक्टर घ्यावा. बरं, तुम्ही आमच्या काही शेतकरी बांधवाकडे आम्ही हा. काही नंबर दिला, तुम्ही चौकशी वगैरे केली होती का सर? हो, केली होती की. बरं. रावरी तालुक्यामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या तालुक्यामध्ये आम्ही जाऊन तिथं प्रत्यक्षात बघितला ट्रॅक्टर हा आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट इथं आलो घ्यायला. चालू. बरं, ते आमच्या शेतकरी बांधवाचे चेहऱ्यावरचं हसू कसं होतं तेवढं शेतकरी नाही, बांधवांना चांगलं. सांगा. नाही, त्यांनी सांगितलं आम्ही याच्यामध्ये खुश आहेत व 1 वर्ष झाला आम्ही ट्रॅक्टर घेतलेला, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. एकदम व्यवस्थित ट्रॅक्टर चालला, मेंटेनन्स वगैरे काहीच नाही आला. ऍव्हरेज पण ट्रॅक्टरने चांगला दिलेला आहे. चांगलं आहे. आज तुम्ही 3 सिलेंडरचं शेतकरी राजाकडे माहिती घेतलीच आहे. हो. त्याचबरोबर तुमच्या गावात सिंगल सिलेंडरचे ट्रॅक्टर आलेलं आहे हो. आणि त्याचे हालही तुम्ही बघितलेले आहेत. आहेत. आणि ज्या पंढरपूर गाडी आपण विठ्ठलाच्या जातो हो. वारकरी म्हणून तिथे हो. तुम्ही बुकिंगही केली म्हणले, हो, केलेली. पण तुम्ही हा ट्रॅक्टर बघितल्यानंतर ती बुकिंगही कॅन्सल केली Booking कारण त्या cancel करून- शेतकरी राजाचे हाल बघून घाम बघून बरोबर. तुम्ही थांबलेले आहेत. हो, त्याच्यामुळे मग आम्ही परत याची ही चॉईस केली आणि परत इकडे आलो बीडला. आणि आज ट्रॅक्टर खरेदी करत आज आहे. ट्रॅक्टर खरेदी करतो. धन्यवाद सर. आज आपण ट्रॅक्टर घेऊन जात आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या पहिल्या सोमवारच्याही खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचंही नाव जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा सर. शांताराम लामखडे, बर, गाव आपलं सर? निगोज, बरं. पारनेर तालुका. आज 18.5 HP 3 सिलेंडर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. बरोबर बाकी ट्रॅक्टर तर सरांनी माहिती दिलेलीच आहे. बरोबर. बरं, आकाश मोटर्सला आल्यानंतर तुम्हाला कशी वाटली आकाश मोटर्सची सेवा? एक नंबर. म्हणजे घरच्यासारखी वाटली का नाही? घरच्यासारखी. म्हणजे असं आहे की शेतकऱ्याची हेळसाळ होत नाही 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 नाही. की बाबा आल्यानंतर हेच घ्यावं लागेल, नाही तर तेच घ्या, नाही तर तेच घ्या. तुम्ही आज आकाश- समजे माहिती दिली आम्हाला त्याबद्दल. आणि आकाश मोटर्स मध्ये असं काय नाही की एकच ट्रॅक्टर आहे आणि तोच घ्यावा लागेल असं आहे का? शेतकरी राजाला भरपूर मांडलेली क्वांटिटी आहे, तुम्हाला जी पाहिजे ते चॉईस करून घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण समाधानी आहेत. हो. धन्यवाद सर. आपण शेतकरी बांधवांना थोडी माहिती दिली. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे जो शेतकरी राजा येतो पूर्ण समाधानी होऊन जातो. आज त्यांना आल्यानंतर त्यांना पाहिजे तो ट्रॅक्टर त्यांच्या स्टॉक मधून काढून त्यांनी त्यांच्या स्वतः चॉईस करून डिलिव्हरी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं तर आपण मराठवाड्यातली संतांची भूमी आपण जर बघितलं तर आपण वारकरी म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. तिथे गेल्यानंतर शेतकरी बांधवांनी सांगितलेलेच आहे की आपला ट्रॅक्टरमध्ये काय हाल होत आहे शेतकऱ्याचे. वेळेला फोन न उचलल्यामुळे 2-2 महिने ट्रॅक्टर तो तसाच उभा राहतो. तर शेतकरी बांधवांनो, हे सिंगल सिलेंडरची व्यथा आहे. तरी आपण ट्रॅक्टर खरेदी करताना कमीत कमी आमचे 3 सिलेंडरवाले आम्ही जर म्हणत असेल तर 10 शेतकऱ्याचे नंबर घेतले पाहिजे. सिंगल सिलेंडरवाल्याचे 5च घ्या, एकालाच फोन लावा. तो जर समाधानी असलं तर त्याला विचारायचं नाही, तो लगेच ट्रॅक्टर खरेदी करून टाकायचा. ह्याची वास्तव परिस्थिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला 18.5 HP 3 सिलेंडर ट्रॅक्टर जर हवा आहे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकऱ्याकडे आपण ट्रॅक्टर दिलेलाच आहे. डेमो पाहिजे असेल, शेतकऱ्याचा नंबर पाहिजे असेल तर आकाश मोटरच्या दिलेल्या खालील नंबरला संपर्क साधावा. धन्यवाद.